नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन UGC नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. UGC नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि काहीच दिवसात आपले पेपर सुद्धा सुरू होणार आहे. यामध्ये पेपर 2 विषय मराठी यामधल्या महत्वाचे PYQ प्रश्न आपण आज इथे पाहणार आहोत, जेणेकरून ते तुम्हाला पेपरला आणि अभ्यासाला नक्कीच मदत होईल आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स मिळणार आहे, 20 प्लस अधिक टेस्ट मिळणार आहे, पूर्ण अभ्यासक्रमावर चाचणी मिळणार आहे आणि याची जी फीज आहे ती 8,000 रुपये आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग आपण काही प्रश्न पाहूया. आपल्या ध्वनी सिद्धांतात व्यंग्यार्थ कशावर अवलंबून असतो? शब्द, अर्थ, संदर्भ, वरील सर्व. तर ध्वनी सिद्धांतात व्यंग्यार्थ कशावर अवलंबून असतो? ते वरील सर्व यावर अवलंबून असतो आहे. त्यानंतर अभिनव गुप्तांनी रस कशामुळे सिद्ध होतो असे मानले? कवीच्या प्रतिभेमुळे, वाचकाच्या सहृदयतेमुळे, अलंकारामुळे की छंदामुळे? अभिनव गुप्त रस कशामुळे सिद्ध होतो असं सांगितलेलं आहे. सांगा बघू. हम्म. तर अभिनव गुप्ते यांनी वाचकाच्या सहृदयतेमुळे रस सिद्ध होतो असं सांगितलेलं आहे. आणि अभिनव गुप्त सुमारे 950 ते 1020 या दरम्यानचे एक महत्वाचे तत्वज्ञ, लेखक, कवी आणि संगीतकार होते आहे. समोरचा प्रश्न आहे, वक्रोक्ती सिद्धांतात भाषा कशी असावी लागते? सरळ, व्याकरणदृष्ट्या शुद्ध, विलक्षण व विचलित की साधी? तर वक्रोक्ती सिद्धांतात जी आहे ना, भाषा जी आहे ती विलक्षण आणि विचलित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. तर एकंदरीत वक्रोक्ती म्हणजे काय? हा तर संस्कृत काव्यशास्त्रातील एक प्रमुख सिद्धांत आणि अलंकार आहे, ज्याचा अर्थ टेढे, वक्र किंवा चतुर बोलणे असा होतो. ठीक आहे. वक्ता म्हणजे बोलणारा एका अर्थाने, पण तो श्रोता ऐकणारा असतो, त्यामुळे त्याचा जो परिणामी उपहासात्मक आहे ना, तो वेगळा अर्थ घेतला जातो. ठीक आहे. शब्द वक्रोक्ती, अर्थ वक्रोक्ती असं पण त्याचं आहे. ठीक आहे. शब्दांच्या विशिष्ट उच्चारामुळे होणारा अर्थभेद आणि वाक्याच्या अर्थावरून लावणारा जाणारा दुसरा अर्थ. ठीक आहे. नंतर ध्वन्यालोक या ग्रंथावर भाष्य कोणी केले आहे? कुंतक, अभिनवगुप्त, भामह, रुद्रट. ध्वन्यालोक या ग्रंथावर आपल्याला माहिती आहे अभिनवगुप्त यांनी भाष्य केलेले आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर रस ही संकल्पना मुख्यतः कशाशी निगडीत आहे? कवी, पात्र, वाचक, समाज. तर रस ही संकल्पना जी आहे ती एकंदरीत वाचक या याच्याशी संकल्पना निगडीत आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. एकंदरीत आपण जे प्रश्न आहेत ते आपल्या अभ्यासाला खूप महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे जर काही तुम्हाला सोपे जरी वाटत असतील तरी आजकाल काय असतं, एकंदरीत क्वेश्चन जो आहे तो आपल्याला फिरवून विचारला जातो. त्यामुळे आपल्याला पूर्ण डिटेल्स त्याचं पूर्ण आवश्यक आहे माहिती असणं. त्यामुळे हे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते तुमच्या अभ्यासाला नक्कीच मदत करणार आहेत. तुम्ही सुद्धा याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शब्दालंकार प्रधान काव्य कोणत्या प्रवाशी संबंधित आहे? ध्वनी, अलंकार, रस, रूपवादी. शब्दालंकार प्रधान काव्य कोणत्या प्रवाहाशी संबंधित आहे? तर शब्दालंकार प्रधान काव्य हे अलंकार याच्याशी संबंधित आहेत, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे, अलंकार. त्यानंतर साधारणीकरण म्हणजे नक्की काय? भावाचे दमन, वैयक्तिक भावांचे सार्वत्रिकरण, अलंकाराचा वापर की छंदबद्धता? सांगा बघू. साधारणीकरण म्हणजे नक्की काय? साधारणीकरण म्हणजे वैयक्तिक भावांचे सार्वत्रिकरण करणे. म्हणजे ज्यामुळे प्रेक्षक आणि वाचक त्या भावनांना स्वतःच्या भावना मानून अनुभवू शकतात. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर शांतरस कोणत्या स्थायी भावावर आधारित आहे? रती, उत्साह, निर्विद्ध, शोक. शांतरस जो आहे तो निर्विद्ध या स्थायी भावावर आहे. शांतरस हा वैराग्य या स्थायी भावावर आधारित आहे. जेव्हा तत्वज्ञान आणि संसारापासून वैराग्य उत्पन्न होते तेव्हा शांतरसाची अनुभूती होते. ठीक आहे. तर शांतरस हा निर्वेद किंवा वैराग्य याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर काव्याचा आत्मध्वनी आहे ही भूमिका कोणी मांडली? भरतमुनी, आनंदवर्धन, कुंतक, दंडी. काव्याचा आत्मध्वनी आहे हे आनंदवर्धन यांनी मांडलेले आहे. संस्कृत सौंदर्यशास्त्रात ध्वनी एक महत्वाची संकल्पना आहे आणि काव्याचा आत्मध्वनी आहे ही भूमिका सर्वप्रथम आनंदवर्धन यांनी त्यांच्या ध्वन्यालोक या ग्रंथात मांडलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर नवकाव्य चळवळीचा प्रारंभ साधारण
कधी मांडला जातो? 1920, 1935, 1950 की 1960? तर नव्य काव्य चळवळीचा प्रारंभ साधारणपणे 1935च्या दशकात मानला जातो आणि या काळापर्यंत मराठी कवितेत पारंपरिक शैली आणि विषया व्यतिरिक्त नवीन विचार सुद्धा सुरू झाले होते. आधुनिक संवेदनशीलता आणि अभिव्यक्तीचे नवीन मार्ग सुद्धा जोडले गेले होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर मर्ढेकरांच्या कवितेत कोणती प्रवृत्ती प्रकर्षाने दिसते? भक्ती, भावनावाद, बुद्धिवाद की ग्रामीणता? मर्ढेकरांच्या कवितेत जेव्हा आपण पाहतो ते बुद्धिवाद जो आहे ही प्रवृत्ती प्रकर्षाने दिसते. त्यांच्या कवितेत भावनांपेक्षा विचारांना आणि तर्काला अधिक महत्त्व दिले गेलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर स्वानुभवाचे लेखन हा कोणत्या साहित्य प्रकाराचा मूलाधार आहे? भक्ती साहित्य, दलित साहित्य, ऐतिहासिक साहित्य की रूपवादी साहित्य? स्वानुभवाचे लेखन हा साहित्य प्रवाहाचा मूलाधार, तर हा दलित साहित्याचा आहे. दलित साहित्याचा मूलतः स्वानुभवाचे लेखन आहे. दलित साहित्य म्हणजे दलित समाजातील लोकांचे दुःख, सुख, संघर्ष आणि अनुभवावर आधारित लेखन. हे साहित्य त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे आणि भावनांचे प्रतिबिंब करते आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर दलित साहित्य या संज्ञेचा प्रथम वापर कोणी केला? बाबुराव बागुल, दया पवार, नामदेव ढसा, शरणकुमार निर्माळ. तर दलित साहित्य या संज्ञेचा वापर पहिल्यांदा बाबुराव बागुल यांनी केला आहे, जेव्हा मी जात चोरली होती, 1963 साली. कथासंग्रहाचे स्वागत दलित साहित्याचे महाकाव्य म्हणून केले जाते आणि या संग्रहाने दलित साहित्य चळवळीला गती दिली आणि वापर प्रचलित झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर देशीवाद ही संकल्पना कोणाशी निगडीत आहे? पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे, मर्ढेकर, खांडेकर. तर देशीवाद हा जो आहे ही संकल्पना भालचंद्र नेमाडे यांच्याशी निगडीत आहे. लेखना यांनी 1961 पासून साहित्याला सुरुवात, मराठी साहित्य जगताला देशीवाद म्हणजे काय हे कळाले आहे. नेमाडे यांच्या देशीवादाचे सार म्हणजे आपली भाषिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन संस्कृती व परंपरा जोपासणे आणि त्यांच्यावर होणारे बाह्य आक्रमण थोपविणे. ठीक आहे, त्यामुळे उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नंतर कोसला कादंबरीत नायक कोणत्या अवस्थेचे प्रतीक आहे? तर यश, आत्मविश्वास, अस्तित्व संकट की अध्यात्म? तर कोसला कादंबरीमध्ये अस्तित्व संकट या नायक आहे. कोसला ही मराठी साहित्यातील पहिली अस्तित्ववादी कादंबरी मानली जाते आणि कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर हा जीवनातील अर्थहीनता आणि स्थिरतेचा अनुभव घेतो, ज्यामुळे तो अस्तित्व संकटाचे प्रतीक बनतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर लोकसाहित्य अभ्यासात लेखत्व कसे असते? निश्चित, वैयक्तिक, अज्ञान, संपादित. लोकसाहित्य अभ्यासात हे जे आहे अज्ञात किंवा सामूहिक अशा पद्धतीचे लेखत्व असते आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर भारुड या प्रकारा प्रामुख्याने कशाचा वापर होतो? पौराणिक कथा, रूपक, उपहास, शुद्ध भक्ती, इतिहास. तर भारुड या प्रकारात रूपक आणि उपहास याचा वापर होतो आहे. भारुड हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोककला प्रकार आहे आणि ज्यामध्ये साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्वज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचवले जाते. तर संत एकनाथ महाराज जे आहेत ना, त्यांनी संत कवीने समाज प्रबोधनासाठी अनेक धडे सुद्धा लिहिलेली आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार? बी असणार आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे पीवायक्यू प्रश्न पाहिले जे तुमच्या अभ्यासाला नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. जर आपली जी नवीन बॅच आहे ती सुरू होते आहे, जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.